नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। आपल्याला कल्पना आहे की कृषी विधेयकाच्या संदर्भात दिल्लीमध्ये एक आंदोलन चाललंय आणि त्या निमित्ताने एक भारत बंदचा देखील कॉल देण्यात आलाय आणि विविध पक्षांनी या भारत बंदच्या कॉलला त्या ठिकाणी पाठिंबा देखील दिलाय। आज खरं म्हणजे या सगळ्या पक्षांची भूमिका ही किती दुटप्पी आहे हे आपल्यापर्यंत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही पत्रकार वार्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या कायद्यांच्या संदर्भात आंदोलन चाललंय सगळ्यात पहिल्यांदा हे कायदे करणारं राज्य महाराष्ट्र आहे। 2006-07 साली महाराष्ट्राने लँड लिझिंगचा कायदा केला। जो कायदा आज केंद्राने केला तो कायदा त्या काळामध्ये जेव्हा यूपीएचं सरकार देशात होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हे महाराष्ट्रात होतं तेव्हा तो कायदा केला। मॉडेल एपीएमसी ऍक्ट की ज्याच्यामध्ये खासगी बाजार समित्या तयार करता येतात तोही सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने केला। तोही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये केला। आज महाराष्ट्रामध्ये अनेक खासगी एपीएमसी चालल्यात आणि त्या एपीएमसी चालल्यामुळे कुठली एपीएमसी बंद झालेली नाही किंवा लँड लिझिंगचा जो कायदा आहे तो कायदा आल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याची जमीन गेली नाही। किंबहुना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी गुंतवणूक करून व्हॅल्यू चेन्स तयार केल्या आहेत। आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये टोमॅटोची, कांद्याची अशा वेगवेगळ्या व्हॅल्यू चेन्स आहेत की ज्यात थेट खरेदी याच कायद्याच्या अंतर्गत जो कंत्राटी शेतीचा कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी या व्हॅल्यू चेन्स कार्यरत आहेत। आणि म्हणून मला कधी कधी आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी झाल्या आणि आपल्या सरकारच्या काळात केल्या त्याच गोष्टी जर केंद्र सरकारने केल्या तर काही पक्ष ट्रॅक्टर चालवून राहिले आहेत पण त्यांना कुठलंही समर्थन हे महाराष्ट्रात मिळालेलं नाही। पण हे एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये। आज या ठिकाणी जाणीवपूर्वक मी हा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले काही कागद या ठिकाणी आणलेले आहेत। हा काँग्रेसचा जाहीरनामा 2019चा आहे आणि 2019च्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्षाने म्हटलं होतं की काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या व्यापाराची पर्यायी व्यवस्था उभी करण्यात येईल। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पेज क्रमांक 17 पॉइंट क्रमांक 11 याच्यामध्ये स्पष्टपणे ते असं म्हणतात की बाजार समित्यांचा कायदा हा रद्द करण्यात येईल काँग्रेसचं सरकार आल्यानंतर। एवढंच नाही तर काँग्रेसने हे देखील सांगितलंय जीवन आवश्यक वस्तू कायदा संपवण्यात येईल व त्या जागी नवीन कायदा आणण्यात येईल। घोषणापत्राचा पेज क्रमांक 18 काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पेज क्रमांक 18 मध्ये काँग्रेसने या ठिकाणी सांगितलंय। आणि 27 इथं 19 आहे त्याच्या पूर्वीही 27 डिसेंबर 2013ला सन्माननीय राहुल गांधीजी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं काँग्रेस शासित राज्यांमध्ये एपीएमसी कायद्यातून भाजीपाला व फळे डिलीट करण्यात येतील। आता याच गोष्टी केंद्र सरकारने केलेल्या आहेत तर त्याला कुठेतरी विरोध करण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं होताना दिसत आहे। एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की माननीय पवार साहेबांनी सातत्याने बाजाराच्या सुधारणेचा समर्थन त्या ठिकाणी केलंय। काल आपल्यापैकी अनेकांनी त्यांचं पत्र देखील दाखवलं। ज्यावेळी पवार साहेब हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते
त्यावेळी टास्क फोर्स तयार करून त्या टास्क फोर्सनी नेमक्या या सुधारणा सांगितल्या होत्या आणि 2010 आणि 2011 म्हणजे ऑगस्ट 2010 आणि नोव्हेंबर 2011ला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पवार साहेबांनी पत्र पाठवून त्यामध्ये बाजारपेठेत सुधारणा करण्याकरता खासगी गुंतवणूक कशी महत्वाची आहे आणि ती व्यवस्था कशी उभी केली पाहिजे असं त्या पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं. 2010 मध्ये पवार साहेबांनी लिहिलेल्या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता आहे आणि असे करायचे असेल तर मॉडेल एपीएमसी कायदा हा त्या ठिकाणी लागू केला पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्यांनी पाठवलं होतं. आणि त्यातल्या काही बाबी या जर आपण या ठिकाणी बघितल्या तर त्यात अतिशय स्पष्टपणे ते असं म्हणतात की ॲज यू आर अवेअर द ॲग्रिकल्चर सेक्टर नीड्स वेल फंक्शनिंग मार्केट्स टू ड्राईव्ह ग्रोथ, एम्प्लॉयमेंट and economic prosperity in rural areas for the country. This requires huge investment in marketing infrastructure including cold chain, and for this private sector participation is essential, for which an appropriate regulatory and policy environment needs to be in place. मोठं पत्र आहे पण मी ते पूर्ण वाचत नाही, पण हे पत्र सगळ्या मुख्यमंत्र्यांना माननीय पवार साहेबांनी पाठवलं आहे 11 ऑगस्ट 2010ला. आणि हे काही 100 पानी पत्र नाही, सिंगल पानाचं पत्र आहे, एका पानाचं. त्याच्यानंतर पवार साहेबांनी नोव्हेंबर 2010ला पाठवलेलं पत्र आहे. याच्यामध्ये ते म्हणतात यू विल अनडाउटेडली अग्री that the agriculture sector needs well functioning markets to drive inclusive growth, employment and economic prosperity in rural areas of the country. This requires investments in post-harvest and marketing infrastructure, including cold chain logistics from farm gate to the consumer. The private sector needs to play an important role in this regard. The appropriate regulatory and policy environment therefore needs to be in place for this purpose. म्हणजे अतिशय स्पष्टपणे हे पत्र स्वतः पवार साहेबांनी या ठिकाणी लिहिलेले आहे. एवढंच नाही तर पवार साहेबांचं जे एक आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे त्याच्यातला एक उतारा मी जाणीवपूर्वक या ठिकाणी वाचून दाखवू इच्छितो की ज्यात ते असं म्हणतात शेतकऱ्याला आपला माल कुठेही नेऊन विकता यायला हवा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागणार होती. यासाठी शेतकऱ्याने पिकवलेला माल त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतच विकायला हवा हा कायदा त्या मार्गातला अडथळा होता. बारामती मधला माझा शेतमाल जेव्हा मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबईच्या किंवा पुण्याच्या बाजारपेठेत नेतो तेव्हा हमाल, मालाची चढ उतार करणारे माथाडी, वाहतूक यांच्यावर मालाच्या उत्पादन मूल्याच्या जवळपास 17% अधिक खर्च होतो. तसंच तयार मालाची साठवणूक, शीतगृहांच्या सुविधा, सुयोग्य वेष्टन यांच्यासारख्या गोष्टींचा अभाव असल्याने शेतात पिकलेल्या एकंदर मालातला 30% माल खराब होतो. या साऱ्याचं मूल्य काढलं तर देशभरात दरवर्षी सुमारे 55,000 कोटी रुपयाचा शेतमाल खराब होतो, वाया जातो. ही राष्ट्रीय हानी आहे. आमच्या शेतकऱ्यांनी सारा माल बाजार समितीच्या मंडईतच विकला पाहिजे हे बंधन का, हा माझा प्रश्न होता. अन्य कोणतंही उत्पादन कुठेही विकण्याची मुभा असताना शेतमालाबद्दल असं बंधन निश्चितच चूक आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळते आहे अथवा नाही याची देखरेख, याबाबत सरकारची देखरेख असावी म्हणून स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली गेली. पण ही रचना आता कालबाह्य झाली आहे. उत्पादकाला त्याचा शेतमाल कुठेही विकायचं स्वातंत्र्य हवंच, अगदी परदेशात सुद्धा विक्रीची परवानगी द्यायला हवी. हे माननीय पवार साहेबांच्या आत्मचरित्रात हे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. एवढंच नाही तर इतरही पक्ष जे आहेत, आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करू इच्छितो, पवार साहेबांनी कायद्याच्या तत्वाला कुठेही विरोध केला नाही. आपण सुरुवातीलाही बघितलं असेल पवार साहेबांनी एक दिवस अन्नत्याग केला होता.
त्या दिवशी कायद्याच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात नव्हता. त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की याच्यावर अजून व्यापक चर्चा हवी होती आणि ज्या पद्धतीनं मेंबर ऑफ पार्लमेंट्सला सस्पेंड केलं त्याबद्दल मी अन्नत्याग करतोय. किंवा काल परवाही मूलभूत तत्वांवर ते बोललेले नाहीत. ते स्पष्टपणे असं म्हणालेले आहेत की याच्यावर अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी होती, याच्यावर स्टँडिंग कमिटीमध्ये ते जायला हवं होतं. म्हणजे कुठेही याच्या मूलभूत तत्वांना त्यांनी विरोध केला नाही, कारण याची मूलभूत तत्व ही त्यांच्या काळामध्ये त्यांनीच प्रतिपादित केलेली किंवा पुढे नेलेली ही सगळी तत्व आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे देखील अतिशय स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. आता इतर पक्षांचे जर आपण बघितलं की जे पाठिंबा देत आहेत, द्रमुक पक्ष, आता द्रमुक पक्षाने 2016च्या विधानसभा निवडणुकीत शेती सुधारणांचे विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ज्या तरतुदी आता केंद्र सरकारने केल्या आहेत त्याच तरतुदीचं आश्वासन डीएमकेने 2016 साली त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं होतं. त्याचे देखील काही स्नॅपशॉट्स माझ्याकडे या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग एक्सचेंज हे आम्ही गठीत करू आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना वेगळी बाजारपेठ उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारे द्रमुक पक्षाने या ठिकाणी सांगितलं होतं. आम आदमी पार्टी ही आता या आंदोलनात सम्मिलित होते, पण दिल्ली सरकार हे पहिलं सरकार होतं की ज्यांनी 23 नोव्हेंबरला हे सगळे कायदे त्यांच्या विधानसभेत मंजूर केले आणि त्यामुळे ते दिल्लीमध्ये लागू आहे. आणि असं असताना देखील या ठिकाणी आम आदमी पार्टी ही भारत बंदला समर्थन देते आहे. एवढंच नाही तर अकाली दल 12 डिसेंबर 2019 रोजी जी काही कृषीची स्थायी समिती आहे त्यात अकाली दलाने जी भूमिका घेतली होती ती अशी होती, एपीएमसी भ्रष्टाचार आणि राजकारणाचे अड्डे बनले आहेत, केवळ दलालाचा तिथे बोलबाला असतो, त्यामुळे एपीएमसी शेतकऱ्याच्या हिताचं काम करत नाहीत आणि म्हणून त्याला पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशा प्रकारे अकाली दलाने 12 डिसेंबर 2019च्या स्टँडिंग कमिटीमध्ये भूमिका घेतलेली आहे. 3 जून 2020 रोजी याच्यावर जेव्हा अध्यादेश आला त्यावेळी अकाली दल सरकारमध्ये होतं आणि अध्यादेशाला त्यांच्या मंत्री हरसिमरत कौर यांनी कॅबिनेटमध्ये कुठली त्याचा विरोध केलेला नाही. त्या कॅबिनेटमध्ये त्या होत्या आणि कुठलाही विरोध हा त्यांनी त्या ठिकाणी केलेला नाही. समाजवादी पार्टी 12 डिसेंबर 2019 रोजी स्थायी समितीची बैठक झाली. त्या बैठकीत स्वतः मुलायमसिंग यादवजींनी एपीएमसीवर कडाडून टीका करत कशा प्रकारे आत्ताच्या स्ट्रक्चरने शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत, अशा प्रकारचा मुद्दा हा स्वतः मुलायमसिंग यादवजींनी मांडला होता. शिवसेनेने तर आमच्यासोबत सरकारमध्ये असताना फळं आणि भाजीपाला या नियमनमुक्त करण्याच्या आमच्या निर्णयाला पूर्ण समर्थन दिलं होतं आणि तेव्हापासून महाराष्ट्रात ते नियमनमुक्त आहे आणि सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं आहे आणि त्याचा प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. संसदेच्या स्थायी समितीत देखील खासदार विनायक राऊतजी यांनी एपीएमसीच्या संदर्भात केलेली चर्चा याच प्रकारची आहे की कशा प्रकारे तिथे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. तृणमूल काँग्रेसचे खासदार अबू ताहिर खान यांनी स्थायी समितीत स्पष्ट भूमिका मांडली की एपीएमसीची व्यवस्था पूर्णपणे बदलली पाहिजे. आणि डावे पक्ष 2007 ते 12च्या काळात पंचवार्षिक योजनेत एपीएमसी हटवण्याचा उच्चार करण्यात आला होता, त्याला डाव्या पक्षांनी पूर्ण पाठिंबा दिला होता आणि काही राज्य सरकारमध्ये त्याचं पालनही त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज जे सगळे वेगवेगळे पक्ष भारत बंदला समर्थन देत आहेत, बहती गंगा में हात धोना असा एक हिंदीतला वाक्प्रचार आहे, अशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेऊन आपल्या मूळ भूमिकेपासून दूर जात या ठिकाणी भूमिका घेत आहेत. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर नवीन कायदे झाल्यानंतर
पंजाबच्या व्यतिरिक्त देशात कुठेही आंदोलनं झालेली नाहीत, कुठेही झाली नाहीत. पंजाबलाच ते आंदोलन झालं आणि पंजाबचे आणि बॉर्डरिंग हरियाणाचे शेतकरी पहिल्यांदा हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या कायद्यांचा, आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्रात तर गेले अनेक वर्षे कायदे लागूच आहेत. देशातले 8 राज्य असे आहेत की ज्या राज्यामध्ये यातले 2 कायदे, 1 कायदा किंवा 3 कायदे हे ऑलरेडी लागू आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी केवळ मोदीजींच्या सरकारचा विरोध करण्याकरता, विरोधाला विरोध म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्यांना विरोध केला जातोय आणि भारत बंद मध्ये सामील होण्याचा हा जो काही या सगळ्या पक्षांचा निर्णय आहे ही पूर्णपणे दुटप्पी भूमिका आहे. हे कायदे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत, शेतकऱ्यांना नियमनमुक्त करणारे कायदे आहेत. त्यांच्यावर केवळ एपीएमसीत माल विका आणि एपीएमसीचा सेस द्या ही जी काही भूमिका होती त्याच्याऐवजी तुम्हाला पाहिजे तिथे विका, एपीएमसीत विकायचं असेल तर एपीएमसीत विका, सेस द्यायचा नसेल आणि बाहेर चांगली किंमत मिळत असेल तर त्यात विका. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एमएसपी बद्दल जे बोललं जात आहे या कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की सरकारने ठरवलेल्या किमतीच्या खाली विकता येणार नाही. आणि यापूर्वी इतके वर्ष यूपीएचं राज्य होतं, एमएसपीच्या संदर्भातला कुठलाही कायदा हा यूपीएने केलेला नाही. पहिल्यांदा या कायद्यांमध्ये येत आहे की ठरलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत हे विकता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जाणीवपूर्वक एक अराजक तयार करण्याकरता हे सगळे विरोधी पक्ष एकत्रित येतात. पण देशातले शेतकरी सुज्ञ आहेत आणि देशातले शेतकरी हा त्यांच्या हिताचा कायदा असल्यामुळे निश्चित या कायद्याचं समर्थन करतील. एक मिनिट. केंद्र सरकार ने जो कृषि कानून तैयार किए हैं उन कृषि कानून के विरोध में दिल्ली में कुछ किसानों का प्रदर्शन भी चल रहा है. एक भारत बंद का भी ऐलान किया गया है और कुछ विपक्षी पार्टियों ने इस भारत बंद के ऐलान को अपना समर्थन दिया है. मैं सबसे पहले ये कहना चाहता हूं इन पार्टियों की भूमिका दोगली है. इन्होंने समय समय पर इन कानूनों के समर्थन में भूमिका ली है